श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, लोकांना पाप करत असताना पाहून देव शांत का राहतो? भक्तांनो, काही लोकांना बोलताना असं कधी ऐकलं आहे का की तो माणूस खूप चांगला होता, देवाने त्याचं वाईट केलं, तो खूप चांगला मित्र आणि चांगल्या स्वभावाचा माणूस आहे, असे अनेक ठिकाणी ऐकले आहे. तसेच काही बाबतीत असेही ऐकले असेल की तो मी लोकांवर अत्याचार करतो तरीही देव त्याला कधीच दुःख देत नाही. दिवसेंदिवस त्याची संपत्ती वाढत जाते. शेवटी हे सर्व देवाला दिसत नाही का? देवाच्या डोळ्यासमोर हे पाप घडत असताना देव शांत का राहतो? अशा प्रकारे लोकांचा देवावरील विश्वास कमी व्हायला लागतो. यासाठी भक्तांनो, मी तुम्हाला 2 कारणे समजावून सांगेल की देव पाप घडताना कसे पाहत राहतो. या संदर्भात मी तुम्हाला एक कथा सांगणार आहे की छोटीशी कथा एका गावाची आहे. या गावात भगवान विष्णूंचे एक अतिशय सुंदर मंदिर बांधले गेले. मंदिराची देखभाल करण्यासाठी त्याच गावातील एक व्यक्ती सेवक म्हणून कामाला होता, जो सकाळ संध्याकाळ मंदिराची देखभाल करत असे, साफसफाई करत असे आणि दोन्ही वेळेस स्नान व ध्यान करून देवाची पूजा करत असे. तो माणूस खूप गरीब आणि दुःखी होता. मंदिरात येणाऱ्या भाविकांकडून त्यांना जी काही देणगी मिळायची त्यातूनच तो आपला संसार चालवत असत. मंदिराच्या आवारात काम करत असताना त्याची आयुष्याची नाळ त्या मंदिराशी जोडली गेली. वैयक्तिक तक्रार देवाच्या मूर्तीसमोर इथे राहून तो करायचा. कधी घराबद्दल, कधी कुटुंबाबद्दल, कधी संसाराबद्दल. एक दिवस तो देवाच्या मूर्तीसमोर उभा राहत तक्रार करत होता की अरे देवा, तुझे आयुष्य किती आरामात आहे. तुम्ही फक्त मंदिरात एका ठिकाणी आरामात उभे राहतात आणि लोकांच्या प्रार्थना ऐकतात. काही करून तुम्हाला लाडू दिले जातात, काही प्रसाद दिला जातो. इथे उभे राहून तुम्हाला विविध प्रकारच्या मिठाया आणि पदार्थ खायला मिळतात. तुमचे आयुष्य खूप सोपं आहे आणि माझे जीवन खूप कठीण आहे. माझे आयुष्य खूप छोटे आहे. ते हजारो दुःखांनी भरलेले आहे. हजारो समस्या माझ्या जीवनामध्ये आहेत. मी दिवसभर मेहनत करतो तेव्हा कुठेतरी मी माझ्या कुटुंबासाठी 2 वेळचे अन्न गोळा करू शकतो. पापी पाखंडी पहा, रात्री उशिरा ते वाईट कृत्य करतात तरीही आनंदाने त्यांचे जीवन जगत आहेत. देवा, जर माझे आयुष्य तुझ्यासारखे असते तर माझे जीवन किती आनंदी असते. आपल्या सेवकाचे हे शब्द ऐकून देव थांबला नाही. देव त्याच वेळी मूर्तीतून दर्शन देत त्या सेवकाला म्हणू लागला, भक्ता, फक्त तू चुकीचा विचार करत आहात. तुम्ही असे विचार करत आहात तसे नाही. दुरून पाहिल्यावर प्रत्येकाला आयुष्य आपल्यापेक्षा चांगले दिसते. जेव्हा आपल्याला त्याच्या वास्तविक जीवनाची माहिती मिळते मग समजते की माझ्यापेक्षाही हलाखीचे जीवन जगत आहेत. तू माझे जीवन सोपे समजत आहेस. माझी जीवन कहाणी तुला समजते तितकी सोपी नाही. मलाही अनेक गोष्टी पाहाव्या लागतात. बरीच व्यवस्था करावी लागते. अनेक काळजी आहेत. चांगल्याबरोबर चांगले आणि वाईटाबरोबर वाईट असे असावे या सगळ्याचा विचार करावा लागतो. कोणी असहाय्यावर अत्याचार करतात तर कुणी पीडितेवर अत्याचार करतात. त्यामुळे त्याला संरक्षण द्यावे लागते. ज्या दिवशी तुला माझीच जबाबदारी समजेल त्या दिवशी तुला माझी मेहनतही कळेल. हे सर्व इतकं सोपं नाही. बाप बनून माणूस ज्या प्रकारे आपल्या मुलांप्रती जबाबदारी पार पाडतो तो त्यांच्या आनंदाचे, चांगल्या वाईट्स याची काळजी घेतो. त्याचप्रमाणे मला तुम्हा सर्वांची काळजी घ्यायची आहे. एकाच वेळी इतक्या जबाबदाऱ्या पेलणे सोपे काम नाही. भक्तांनो, देवाचे म्हणणे ऐकून भक्त म्हणाला, अरे देवा, हे काय बोलतोस? तुझे काम खरंच सोपं आहे. असे तुम्ही दिवसभर उभे राहता
तसे मी पण दिवसभर उभे राहू शकतो, त्यात काय मोठी गोष्ट आहे. देव म्हणाला, भक्ता, मी पुन्हा सांगतो तुला, ते जमणार नाही. माझ्या या कामासाठी खूप संयम आवश्यक आहे आणि माणसाकडे तेवढा संयम नाही. तो निकाल जाहीर होईपर्यंत तो थांबू शकतो. माणसामध्ये एक कमजोरी आहे की तो थोडं लपवतो आणि भरून जातो, आणि त्याला थोडी जरी दुखापत झाली ना तर तो तुटून जातो आणि विखुरतो. तो आपल्या भावना सांभाळू शकत नाही. तर भक्तांनो, हे ऐकून सेवक म्हणाला, असं असेल तर तू माझ्या आयुष्य एक दिवस जगू दे, मग तू सांगशील तसं करेल. भक्तांनो, देवाने त्याला खूप समजावले, पण तो खूप हट्टी होता. त्यापैकी त्याला एकही पटले नाही. देवानेही विचार केला की मला एक दिवसाचे जीवन त्याला द्यावे लागेल, कारण काही लोकांवर उपदेशांचा काहीही परिणाम होत नाही. या दुनियेचा मार खाल्ल्यावरच ते सर्व मार्गावर येतात. देव म्हणाला, ठीक आहे बेटा, एक दिवस मी तुला देव बनवतो आणि मी तुझे जीवन जगतो. बघू उद्या तू माझं काम कसं करतोस. आणि हो, माझे जीवन जगण्यासाठी तुम्हाला काही अटींचे पालन करावे लागेल. तो म्हणाला, हे देवा, मी तुझ्या सर्व अटी मान्य करायला तयार आहे. सांग, तुझ्या अटी काय आहेत. देव म्हणाला, तर दररोज अनेक लोक मंदिरात येतील, ज्यामध्ये आपले लोकही असतील तसेच वाईटही असतील, कारण देवावर प्रत्येकाचा हक्क आहे. बापाचा मुलाचा नालायक निघाला तर तो बाप त्याला आपला मुलगा म्हणणार नाही का? त्याचप्रमाणे चांगले आणि वाईट दोन्ही लोक माझे पुत्र आहेत, परंतु मी त्यांना त्याच्या कर्मानुसार फळ देतो. देव म्हणाला की जेव्हा पण तू देव होऊन माझ्या जागी उभा राहशील, तेव्हा तुला चांगलं म्हणणारे येतील आणि वाईट बोलणारेही येतील. तरीही त्यांचे म्हणणे शांतपणे सहन करावे लागेल आणि संयमाने त्यांचे म्हणणे ऐकावे लागेल. आणि त्यांची चांगली आणि वाईट कृत्ये तुम्हाला तुमच्या बाजूने पाहावी लागतील. त्यावेळी काही बोलू नका, जे होईल ते ऐका. भक्त म्हणाले, ठीक आहे देवा, मला तुझ्या सर्व अटी मान्य आहेत. तोपर्यंत भावांनो, आता देवाने त्याचे आयुष्य एक दिवसासाठी बदलले आहे. एक दिवसासाठी त्याला देव बनवून मूर्तीत बसवले आणि स्वतः स्वयंसेवक म्हणून मंदिराची सेवा करू लागले. असे झाले ते 2 तास उलटून गेले. कुठल्या शहरातून एक श्रीमंत माणूस त्या मंदिरात डोकं टेकायला येतो आणि देवासमोर हात जोडून प्रार्थना करतो की हे देवा, करोडो रुपये खर्च करूनही मी एक मोठा कारखाना उभारला आहे. तुम्ही मला अशा प्रकारे आशीर्वाद द्या की माझा कारखाना खूप वेगाने चालू होईल आणि मला त्यातून भरपूर पैसे मिळतील. आपले म्हणणे देवाला सांगितल्यानंतर तो खाली नतमस्तक झाला. तेव्हा खिशातून पैशांनी भरलेलं पाकीट बाहेर पडले आणि जमिनीवर पडले. आता ते पाकीट दिसले नव्हते. तो तिथून उठला आणि निघू लागला. पलीकडे मूर्तीत बसलेला देवभक्त हे सर्व पाहत होता. असे याचं पाकीट इथेच राहणार हे त्यांनी पाहिलं. हे एकदा त्याच्या मनात आलं की मी या शेठला सांगू का की त्यांचं पैशाने भरलेलं पाकीट ते चांगलेच असणार ना. पण नंतर त्या देवाची अवस्था आठवली की देवाने सांगितलं आहे की चांगला असो की वाईट, मात्र विसरू नको की फक्त त्याच्याकडे बघत राहायचं, कोणालाही निर्णय द्यायचा नाही. असा विचार करून देव पाहत राहिला. तेव्हा एक गरीब व्यक्ती त्या मंदिरात येतो. देवाच्या मूर्तीसमोर उभा राहतो. तो गरीब माणूस म्हणतो, अरे देवा, मी खूप गरीब आहे. या गरीबाला मी अत्यंत दुःखाचे जीवन जगत आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह करणेही कठीण होत आहे. घरी आई आजारी आहे, तिच्या उपचारासाठी पैसे नाहीत. कुठे व्यवस्था करायची, आयुष्य कसं जाईल समजत नाही. आज फक्त माझ्या खिशात 10 रुपये, त्यात फक्त एक वेळचं रेशन मिळणार नाही ना. औषधे
कृपा करा देवा, माझी गरज पूर्ण व्हाव्यात असं म्हणत तो माणूस निघून लागला. तेवढ्यात त्याची नजर त्या पैशांच्या भरलेल्या पाकिटावर पडली. त्याने पटकन पाकिट उचलले आणि त्यात भरपूर पैसे पाहून त्याला आनंद वाटू लागला आणि देवाचे आभार मानू लागला की अरे देवा, तू खरंच महान आहेस. तू माझी प्रार्थना इतक्या लवकर ऐकलीस. त्या पैशातून मी आता माझ्या कुटुंबाच्या रेशनाची व्यवस्था करेल आणि माझ्या आईवर उपचार करेल. भक्तांनो, देवाचे आभार मानून तो तिथून निघून लागला. तर दुसरीकडे देव बनून मूर्तीत लीन झालेल्या देवभक्ताला असे वाटू लागले की पाकिट व्यापाराचे आहे आणि हा गरीब माणूस ते घेऊन जातो आहे. एकदा त्याला आवाजाने सांगावे असे त्याच्या मनात आले की हे पाकिट त्याचे नसून घेतलेले पैसे सेठचे आहेत. पण लगेच देवाचे बोलणे आठवले. देवाने त्याला बोलण्यास मनाई केली आहे, ही स्थिती त्याला आठवली. म्हणून त्याने गुपचूप तोंड बंद केले आणि तो बिचारा गेल्यावर उभा राहिला. थोड्याच वेळाने मंदिरात अजून एक व्यक्ती आली. तो तिसरा माणूस शिपाई होता. तो 1 महिना युद्ध चालू होणार होते. आपला प्रवास सुखरूप व्हावा म्हणून देवाची प्रार्थना करण्यासाठी तो मंदिरात आला होता. 1 महिन्यानंतर तो सुखरूप घरी परतला पाहिजे अशी तो शिपाई प्रार्थना करत होता. तोच व्यापारी काही पोलिसांसह मंदिरात प्रवेश करतो. ज्याच्या पैशाने भरलेलं पाकिट मंदिरात राहिले होते. सेठने पोलिसांना त्या शिपायाला पकडायला सांगितले आणि म्हणाले, सर, माझ्या मागे ही व्यक्ती मंदिरात आली आहे. त्यानेच माझे पाकिट चोरले आहे. पोलिसांनी त्या शिपायाला पकडून नेण्यास सुरुवात केली. देव बनलेल्या भक्ताला ही गोष्ट अजिबात पटली नाही, कारण तो सैनिक चोर नव्हता. गरीब माणसाने पाकिट घेतले होते. देव बनलेले भक्त स्वतः समोर असताना हे अन्यायकारक कृत्य त्याला आवडले नाही. देवाची स्थिती लक्षात ठेवून त्याला गप्प राहायचं होतं, कारण देवाने त्याला बोलण्यास मनाई केली होती. परंतु त्याला सर्व अन्याय शांतपणे पाहायचा नव्हता. त्याला माहीत होतं की आपण गप्प बसणे म्हणजे एखाद्या निर्दोष माणसाला त्याला शिक्षा होईल. त्यावरून त्याला थांबवले नाही. त्याला बोलायचं होतं की शेवटी बोललाच की तुमचे पाकिट चोरीला गेले नाही. सैनिकांची पूर्वी मंदिरात आलेल्या एका गरीबाने तुमचे पाकिट चोरले आहे. मी देव आहे आणि मी सर्व काही पाहिलं आहे. आता पोलीस का बरं देवाचे ऐकणार नाही? शेवटी आपल्यासमोर देव बोलतो. तर पोलिसांनी ते ऐकलं. त्याने ताबडतोब शिपायाला सोडलं आणि त्या गरीब बिचाऱ्याला घेऊन आले. तसेच त्याला हातातून पाकिट हिसकावले. बिचारा खूप निराश झाला. एकीकडे 1 दिवसाचा मुहूर्त पूर्ण झाल्यावर भगवान मंदिरात आले, तर दुसरीकडे ते भक्त देव बनले होते. त्यांनी दिवसभरात घडामोडी परमेश्वराला सांगितलं आणि अभिमानाने सांगितलं की हे परमेश्वरा, आज मी एका सैनिकावर होणारा अन्याय थांबवला. एक दिवस देव बनून मी काय महत्त्वाचं काम केलं आहे ते पहा. भगवंताने भक्ताचे म्हणणे ऐकले. तेव्हा तो म्हणाला, नाही, तर तुम्ही अन्याय केला. ते बिचाऱ्याला पकडून तुम्ही त्याच्या कुटुंबाचा आणि आजारी आईचा त्या तोंडातून अन्नाचा तुकडा हिसकावून घेतला. उपचार होण्यापूर्वी रोखून तुम्ही मोठा अन्याय केला आहे. तो शेठ मोठा माणूस होता. पापकर्म करून त्याने करोडपतींची संपत्ती पसरवली आहे. गरिबांचे पोट कापून त्याने तो पैसा जमा केला आहे. त्याचे पाकिट ठरवले असते, त्यामुळे ते काही चांगलं झालं नाही. ते निदान गरीब माणसाचं झालं असतं आणि त्या क्षेत्रातही काही गोष्टींची कमी झाल्या असत्या. त्या सैनिक वाचूनही तू मोठा अन्याय केला आहेस. तो सैनिक आपल्या राजाशी युद्ध करून दुर्लभ देशाचे राज्य ठेवणार आहे. त्या युद्धात किती निष्पाप लोक मारले जातील माहीत आहे का?
त्याला वाचवून तुम्ही अन्याय केलात. देवाचं म्हणणं ऐकून भक्ताला पश्चाताप झाला. देवाला तो सेवक म्हणू लागला, देवा, माझ्या डोळ्यासमोर जे घडलं आहे तेच मी पाहू शकतो. त्याच्या मागे सत्य काही वेगळेच होते. मी हे पाहू शकलो नाही. देवा, फक्त तुम्हीच जग चालू शकतात, कारण तुम्ही जीवनाच्या प्रत्येक पैलूवर नियंत्रण ठेवता, आमची चांगली काळजी घेता. तुम्ही जे काही करतात ते चांगलेच करता. आम्ही चुकीचं आहोत. जीवनाचे वास्तव्य समजत नाही याआधीच आम्ही तुम्हाला दोष देऊ लागतो. जेव्हा आपल्याकडून काहीतरी चुकीचे घडते, आपल्याला मनाप्रमाणे काही घडले नाही, तर त्यावेळी आपला संयम तुटतो. तो देवावर टोमणे मारायला सुरुवात करतात. आपल्या सोबत घडणाऱ्या चुकीच्या गोष्टींमध्येही भगवंताची काही योजना दडलेली असते, जी भविष्यात आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकते. हे आपल्याला समजत नाही. यातच शहाणपणा आहे की आपण कामाच्या पुढील मागील निकालाचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. तुमच्या इच्छेनुसार तुमच्या सोबत काही घडत नसेल तर ती देवाची इच्छा आहे असे समजावे आणि देवही काही करतो ते केवळ चांगलेच करतो. भक्तांनो, आता या 2 कारणांबद्दल बोलूया. त्यामुळे पाप घडताना पाहून देव शांत राहतो. पहिले कारण म्हणजे तोपर्यंत देव तुम्हाला मदत करत नाही जोपर्यंत तुम्ही जगाच्या लोकांवर अवलंबून राहाल. ज्या दिवशी तुम्ही देवावर अवलंबून राहाल तो नक्कीच तुमच्या मदतीला येईल. संसारातील लोकांवर, कुटुंबातील लोकांवर जास्त अवलंबून राहू नका. भक्तांनो, भगवंताची आठवण करा, भगवंताच्या भक्तीत राहा. तुम्हाला भगवंत नक्की संकटाच्या वेळी मदत करेल. तसेच भक्तांनो, दुसरी गोष्ट अशी आहे, भगवंत प्रारब्धाच्या कर्माकडे पाहतच राहतात. ही कोणत्या कृतीची शिक्षा कोणाला आणि कुठे कोणत्या कृतीचे फळ कोणाला मिळावे ते तुमच्या पुढच्या मागच्या सर्व कृती पाहून मोजतात. त्या आधारावर चांगले वाईट होते. देवाला समर्पित तुमच्या देव कधीही वाईट घडू देणार नाही. भक्तांनो, जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. त्याचबरोबर तुम्ही आपल्या या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ.